भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादाने आज आहे गुरुवार. गुरुवारबद्दल आपल्या गुरुमार्गातल्या लोकांना एक आत्मीयता असते. म्हणजे जर चरित्र गुरुचरित्राचा अध्याय वाचतात, संध्याकाळी आल्यानंतर परत आंघोळ करून दत्तात्रेयाची पूजा करतात. गुरुवारी अनेक जण जे एरवी मांसाहारी असतात ते शाकाहारी बनतात. म्हणून गुरुवाराला आपण एक पवित्र असं स्थान दिलेलं आहे. आणि मागे एका निराळ्या संदर्भात बघितलं होतं की जगाच्या पाठीवर गुरुवार पवित्र मानणाऱ्यांचा एकमेव देश भारत देश आहे. बाकी रविवार पवित्र मानणारे ख्रिश्चन देश खूप आहेत. शुक्रवार पवित्र मानणारे मुस्लिम देश खूप आहेत. यहुदी म्हणजे ज्यूज शनिवार पवित्र मानतात. शुक्रवार मुसलमान, यहुदी शनिवार आणि रविवार कोणतं ख्रिश्चन्स. गुरुवार आपण मानतो म्हणजे साजरा करतो. गुरुवारी संध्याकाळची जर आपण सगळ्याकडची जर चित्र घेतली आणि दूरदर्शनवर दाखवली तर इतर वारांपेक्षा गुरुवारची संध्याकाळ निराळी असते, गुरुवारची सकाळी निराळी असते. सहज गंमत म्हणून जर पाहिलं तर वारांच्यात एकदा चर्चा सुरू झाली. सोमवार म्हणाला मी नावाप्रमाणे सौम्य आहे, चंद्रच माझी देवता आहे. मंगळवार म्हणाला नावाप्रमाणे मी मंगल आहे, मी पवित्र आहे. बुध म्हणाला नावाप्रमाणे मी बुध म्हणजे बुद्ध म्हणजे ज्ञानी, बुध म्हणजे ज्ञानी. त्याच्यानंतर शुक्रवार म्हणाला की मी व्हीनस म्हणजे मी सुंदर आहे. शुक्र तारा मंदवार पाण्यातून म्हणजे शुक्र तारा कुठेतरी प्रेमी जनांचा प्रेमाचा असं तो प्रतीक आहे. व्हीनस ही प्रेमाची देवता आहे, सौंदर्य देवता आहे. शनी म्हणाला की मी तसा फार प्रखर आहे, लोक मला घाबरून असतात, माझा धाकच तसा आहे. रवी म्हणाला की एरवी मी फार तेजस्वी असेन, लोकांना ताप देत असेन, पण माझ्या दिवशी सुट्टी असते आणि त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो. उरला गुरुवार. गुरुवार म्हणाला माझ्या नावातच जो गुरु शब्द आहे तो मी आहे. गुरु म्हणजे श्रेष्ठ. तुम्ही श्रेष्ठतेची कितीही कल्पना केलीत तरी वर असतो तो गुरु. ब्रह्म गुरु आहे का? हो. आणि गुरु ब्रह्म आहे का? हो. गुरु साक्षात परब्रह्म आपण म्हणतो. तर तसा हा गुरुवार. एक प्रसंग फक्त सांगतो तुम्हाला. ही फक्त त्यांच्यातली चर्चा नव्हती, वस्तुस्थिती आहे. काही वर्षांपूर्वी गुरुपौर्णिमेच्या दिवशी शूमाकर लेव्ही नावाचा एक कॉमेट म्हणजे धूमकेतू हा गुरुच्या दिशेने निघाला होता. आणि एखादा आकाशातून जर येत असेल ॲस्टेरॉइड म्हणजे एखादा मोठा दगड येत असेल तर पृथ्वी काय बाजूला नेणार आहात तुम्ही? नाही. किंवा त्याला तुम्ही नष्ट करणार आहात. छोटा असेल तर आपण नष्ट करू मिसाईल्स वगैरे मारून. एरवी काय सहन केलं पाहिजे. फक्त आपण गणित काढू की इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी इतक्या सेकंदाला या भागावर तो पडेल. मग तुम्ही काय करा, इव्हॅक्युएट करा तो भाग. इमारती पडू देत, माणसं मरता कामा नयेत, हे करता येईल. गुरुवार कोण करणार आहे? पण सगळेजण म्हणाले हा इतक्या वेगाने येतोय, हा धूमकेतू आहे, त्याचं शेपूट कित्येक लाख वगैरे असं किलोमीटर वगैरे लांब असू शकतं. हा तेवढा मोठा नव्हता. पण हा जर गुरुवार आपटला तर काय होईल याच्यावर निरनिराळ्या लोकांनी निरनिराळे तर्क करून अभ्यास करून सांगितलं. प्रत्येकाचा निराळा होता. गुरुला काहीतरी मोठा तिथे अपघात होईल, तिथे खड्डा पडेल आणि तिथं त्याचे परिणाम सगळ्या आपल्या निरनिराळ्या सिस्टम्सवर होतील. सोलर सिस्टीमवर होईल. पुढे आपली ही जी सिस्टम आहे टेलिकम्युनिकेशनची, सॅटेलाइटवरून आपल्याला टेलिफोन्स मोबाईल्स वगैरे येतात ना, तिथे सगळीकडे काही ना काहीतरी परिणाम होईल. आणि ज्या वेळेला तो पडला त्यावेळेला श्वास रोखून सगळं जग बघत होतं. त्यावेळेला भारतात सगळीकडे टीव्ही नव्हता. पण आकाशवाणीवरून सांगितलं होतं की आता काही श्वासांचा अवकाश, काही सेकंदांचा अवकाश आणि तो आपटणार आहे गुरुवार. काय घडणार आहे तुम्ही फक्त कल्पना करा. तिथे काय घडेल आम्ही तुम्हाला दाखवू शकणार नाही, पण आवाज ऐकू शकू, कारण आकाशवाणी होती ना त्यावेळेला. आम्हाला आठवते आम्ही बसलो होतो आणि नंतर वारं निर्माण झाल्यासारखा आवाज आला, पण काही झालं नाही. म्हणजे आपल्या अंगावर एखादा डास बसल्यानंतर आपल्याला जशी जाणीव होते ना तशी ती गुरुला झाली. काही झालं नाही. तो महाराज तिथे तात्कालिक वगैरे उठला वगैरे काही नाही. तेव्हा लोक म्हणाले की हा खरंच गुरु आहे. आणि आपला जो सूर्य आहे सोलर सिस्टम मधला आपला सूर्य तो जर थंड झाला एका अर्थाने मेला
तर त्याची जागा हा गुरु घेईल. कारण गुरु हा मधला ग्रह आहे, एका बाजूला 4 एका बाजूला 4. आणि गुरुवार हा कसा आहे, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार, शुक्रवार शनिवार रविवार, म्हणजे गुरु हा मधला वार आहे. जसा गुरु हा मधला ग्रह आहे, ग्रह म्हणजे प्लॅनेट, इकडे 4 इकडे 4 मध्ये गुरु, आणि तो सगळं हे जे कुटुंब आहे सूर्याचं त्याची सगळ्याची जबाबदारी घेईल, ही त्याची महत्त्वाची आपण म्हणतो ना वैशिष्ट्य आहे त्याचं. आणि म्हणून गुरुवार आपल्याला जो पवित्र वाटतो तो गुरुमुळे वाटतो. आणि गुरु हा ज्युपिटर नाही, लक्षात ठेवा. तर गुरु म्हणजे गुरु सद्गुरू. तर त्या सद्गुरूला नमन करून आपण पुढे जाऊया. आपण काय करतोय, आपण विष्णू सहस्रनामातली नामं बघतोय आणि त्याच्यावर थोडंसं चिंतन करतोय. एक थोडंसं चिंतन म्हणून त्याला चिंतनिका असं आपण म्हणतो. ही नामं आहेत कशी, सूर्याच्या किरणांसारखी. किरण आहेत ना, त्याच्यात सूर्याचे सगळे गुण आहेत. किरण उष्ण आहेत का, हो. किरण प्रकाशित आहेत का, तर हो. किरणात रेडिएशन आहे का, आहे. आणि कृष्णात ज्याला लाईफ आपण एनर्जी म्हणतो, व्हायटल एनर्जी, ती सुद्धा आहे. पण तरी सुद्धा सूर्य कितीतरी मोठा आहे आणि किरण त्या मनाने खूप छोटी आहे. अंशी आणि अंश, आपल्यात सुद्धा जो आत्मा आहे तो अंश आहे आणि परमात्मा हा अंशी आहे. आणि त्यामुळे लक्षात घेऊया की हा आगीतून ज्या ठिणग्या बाहेर पडतात वारा वगैरे आल्यानंतर, सोर्स एकच आहे, ठिणग्या खूप आहेत. एखादा धबधबा वरून खाली पडतो, वॉटरफॉल्स, तर किती तुषार असा स्प्रे निघतो. प्रत्येक तुषार, प्रत्येक थेंब निरळ आहे. पाऊस पडतो, थेंब निरळ आहे. सोर्स एकच आहे, ढग. इथे सोर्स म्हणजे मूळ, उगम एकच आहे. तसे हे निरनिराळी नामं असली तरी मूळ एकच आहे, विष्णू. हे विष्णूचे पैलू आहेत, विष्णूचे निरनिराळे गुण आहेत, गुणवाचक नाम आहेत. हे आपण पहिल्या दिवसापासून बघतोय. यानी गौणानी नामानी, हे कुणी ऋषीभी परिगीतानी, अनेक ऋषींनी गायलेली आहेत यापूर्वी. आणि परवा एक विचार बघितला होता की व्यास या शब्दाचा अर्थ काय, विव्यास वेदान, म्हणजे वेदांचा त्यांनी एकत्र आणले, विस्तार केला. मग वेद काय, उपनिषद काय, पुराण काय, गीता काय, भागवत वगैरे सगळ्या याच्यातले त्यांनी एकत्र केले. भागवत हा नंतर लिहिला गेला, पण महाभारत वगैरे ही विष्णूची जी नामं होती, खरं म्हणजे परमेश्वराची नामं आहेत. कुठल्याही देवाला ही नामं चालतात. अनंत फक्त काही विष्णूच आहे काय, अनंत शंकर नाही आहे, अनंत ब्रह्मदेव नाही आहे, आहेत ना. आणि अनंत म्हणजे साईबाबा वगैरे सारखे संत नाही आहेत, आहेत. सद्गुरू अनंत आहे. पण ती सगळी एकत्र केली आणि भीष्माचार्यांनी ती युधिष्ठिराला कृष्णाच्या साक्षीने सांगितली. आता आपण जे नाम बघणार आहोत सुरुवातीला, वासुदेव हेच ते नाम आहे. 3 नाम आहेत, एक वसु, वसुद आणि वासुदेव, क्रमाने आलेले आहेत जवळजवळ. वसु म्हणून काय आपण एकदा बघितलेलं आहे. वसून असलेली शक्ती, समृद्धी, काही म्हणा, पण वसून असलेली. अष्टवसू आहेत, 8 वसू आहेत. निरनिराळी नावं आहेत निरनिराळ्या ठिकाणी. भीष्माचार्यांच्या चरित्रात काय माहिती ना की भीष्म हा द्यू नावाचा 8वा वसू आहे. द्यू म्हणजे एक आकाश, प्रकाश. एरवी ते अष्टवसू कसे सांगितले जातात की 5 महाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे 5 हे वसू आहेत. त्याच्या दृष्टीने आणखीन एक आहे, 5 झाल्यानंतर सूर्य आहे, ध्रुव आहे आणि राजा आहे. त्या देशाचा राजाकडे संपत्ती असते ना. याच्यात सगळ्यात ध्रुव करतो काय, तर दिशा दाखवतो. दिशा दाखवणारे जे लोक आपल्या जीवनात आहेत, संत आहेत किंवा मुख्य म्हणजे सद्गुरू आहेत किंवा आपले शिक्षक आहेत, साधे दिशा दाखवतात. आई वडील सुद्धा मुलांना दिशा दाखवतात. हे जे निरनिराळ्या क्षेत्रातले नेते आहेत ते त्यांच्या मागून येणाऱ्यांना दिशा दाखवतात, म्हणजे दाखवल्या पाहिजेत. हे जे दिशादर्शन आहे ते काम करणारा ध्रुव हा सुद्धा एक वस्तू सांगितलाय. आणि राजा, सगळी संपत्ती असतेच. हे सगळे धरून पृथ्वी झालेली आहे. पृथ्वीच्या ज्या दिशा आहेत 8, या 8 दिशांना वसलेली ही अशी ईश्वरी तत्व आहेत. म्हणून पृथ्वीला नावं काय आहेत, वसुधा एक, वसुंधरा आणि मुख्य म्हणजे वसुमती. ही पृथ्वी आहे. हे जे वसू आहेत त्या वसूंकडे संपत्ती आहे आणि ती संपत्ती सगळी विष्णूची आहे. कारण सगळ्या या शक्ती विष्णूच्या आहेत. हे 8 वसू असू देत ना, विष्णूच्या आहेत. आणि त्या वसूंचं काम काय आहे, तर ह्या शक्तीने इथे जी निरनिराळी जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीचं
एक पालन पोषण किंवा धारणा करायची. पृथ्वी आहे म्हणून तर नुसतं पृथ्वी असतं, पाणी नसतं. आता मंगळावर वगैरे पृथ्वी आहे पण पाणी नाही आहे, म्हणून तिथे लाईफ म्हणजे जीव किंवा जीवन नाही आहे. म्हणजे आपल्याला पृथ्वीबरोबर पाणी, त्याच्यानंतर आकाश. आकाश नसतं तर इमारती कशा उभारल्या असत्या, झाडं कशी वाढली असती, आपण कशा निरनिराळ्या हालचाली करू शकलो असतो. आकाश. वारा. वारा तर आपल्याला जगवतो, ज्याला आपण श्वास म्हणतो तो वाराच आहे एका अर्थी. अग्नी. अग्नी नसताना तर काहीच निर्माण झालं नसतं, कारण आपल्या शरीराला अग्नी आहे ना, म्हणून आपण जिवंत आहोत. हा अग्नी शांत झाला, विझला की आपण मरतो. कोकणीत म्हणतो ना थंड पडलो, मेला तो. अग्नी गेला, त्याचं जे टेम्परेचर आहे म्हणून आपण जिवंत आहोत. सगळीकडे अग्नी भरून राहिलेला आहे. म्हणून या अष्टदेशांना असलेली वसु, ही वसुंधरा, ती विष्णू. विष्णू कशी? विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. उठल्यानंतर आपण पृथ्वीला नमस्कार करताना म्हणतो तो विष्णूची पत्नी आहेस. आणि विष्णूचं काम काय? तर पालन पोषण करणं. त्याच्यासाठी जी साधनं लागतात, आता माणसाची जी सृष्टी आहे किंवा जनावर किंवा वनस्पती, यांना जगवायचं आहे. कुणाला? विष्णूला. कारण ब्रह्मदेव निर्माण करतो, विष्णू जगवतो आणि काळाच्या ओघात शंकर संहार करतो. हे आपल्याला माहित आहे. जगवण्यासाठी काहीतरी साधनं पाहिजेत ना, ती सगळी पृथ्वीतून येतात. आज अगदी बघा, व्हेंटिलेटर, साधा एक उदाहरण म्हणून तुम्हाला देतो. व्हेंटिलेटर जमिनीतून आलाय. व्हेंटिलेटर कसा जमिनीतून येईल? तो काही जिवंत आहे काय? बनवलेला आहे तो. समजा लोखंडाचा बनवलेला आहे, लोखंड नाही जमिनीतून निघाला. तो प्लास्टिकचा बनवलेला आहे. प्लास्टिक ज्या पॉलिमर वगैरे करतात ते काय आकाशातून काही पडत नाही हो. आकाशातून पाणी पडतं, पण ते पृथ्वीत गेल्यानंतरच आपल्याला निरनिराळ्या विहिरी वगैरे मिळतात किंवा झाडांना ते पाणी मिळून झाडं वाढतात. पृथ्वी, धरित्री, धरती, धरा, आपण जे म्हणतो धरणी, ही आहे विष्णू पत्नी. अशा प्रकारे सगळ्या वसूंचा विचार करता येईल. पण वसुद हे दुसरं विष्णूचं नाव आहे, म्हणून तो वसु देतो. वसु देतो म्हणजे काय? आत्ता बघितलं ना की प्रत्येक दिशेला जे ऐश्वर आहे, जी समृद्धी आहे, जे सामर्थ्य आहे, ते तुम्हाला देतो विष्णू. म्हणजे विष्णू ते समृद्धी आहे. वसूचा आणखीन एक सुंदर अर्थ आहे की ज्याच्यात सगळेजण वसलेले आहेत आणि जो सगळ्यांच्यात वसलेला आहे. विश्वरूपाचं तेच नाही का? सगळेजण माझ्यात आहेत आणि मी सगळ्यांच्यात आहे. पहिल्यांदा तो मी सगळ्यांच्यात सांगतो ना, आपण ज्याला विभूती योग म्हणतो. अर्जुना प्रत्येक भूतात मी आहे, म्हणजे निर्माण झालेल्या वस्तूत. मग त्यांनी उदाहरणं सांगितलेली आहेत. 100-150 पेक्षा जास्त उदाहरण सांगितलेले आहेत. काय सांगितलं उदाहरण? सगळ्या वृक्षात मी आहे, झाडात अर्जुना मी आहे. कुठलंही रानटी झाड असलं तरी त्याच्यात माझं दर्शन घे. पण त्यातल्या त्यात जर चांगलं घ्यायचं असेल तर ज्याला आपण पिंपळ म्हणतो, अश्वत्थ, त्या पिंपळाच्या झाडात माझं जास्त चांगलं दर्शन होईल. सांगितलंय सगळ्या नद्यात मी आहे. अमेरिकेची मिसिसिपी किंवा यांगत्से चीन मधली, त्याच्यात काही नाहीये? देव नाहीये? विष्णू नाहीये? मग विष्णू काय तुम्ही फक्त भारतापुरता आणि हिंदूंपुरता मर्यादित केलेला आहे? अरे सगळ्या विश्वाचा आहे तो. त्यामुळे सगळ्या नद्यात मी आहे. पण जान्हवी म्हणजे गंगा, त्या गंगेत मी सगळ्यात जास्त आहे. काही गोष्टी फार मार्मिक आहेत. सगळ्या ऋषींच्यात मी आहे अर्जुना, पण भृगु ऋषींच्यात मी जास्त आहे. आणि सगळ्या मुनींच्यात मी आहे, पण कपिल मुनींच्यात मी सगळ्यात जास्त आहे. सगळ्या अक्षरात मी आहे रे. मी काही ढ मध्ये नाही आहे, ड मध्ये नाही आहे, ण मध्ये नाही आहे. सांगा बरं, मी आहे ना. पण अ या अक्षरात मी सगळ्यात जास्त आहे. अक्षराणाम अकारोस्मी. सगळ्या मंत्रात मी आहे. पण ओम हा एकाक्षरी मंत्र आहे ना, त्या एकाक्षरी मंत्रात आहे. पुढे आपण बघणार आहोत प्रणव. प्रणव म्हणजे ओंकार. विष्णू आहे ना त्याच्यात. म्हणून सगळं सांगितलंय. अर्जुन म्हणतोय सगळीकडे तुझं दर्शन घेण्यापेक्षा तो आत्ताच म्हणलास ना की मी सगळ्यांच्यात आहे आणि सगळे माझ्यात आहेत, मला तुझ्यात सगळ्यांचं दर्शन घडव. ऑल इन वन. ते विश्वरूप. चल बघायला तयार हो. आणि अर्जुनाला ते विश्वरूप त्यांनी दाखवायला सुरुवात केली. अर्जुनाने डोळे मिटले, मला काही दिसत नाही, मला ते सहन होत नाहीये. त्यावेळेला कृष्ण हसून काय म्हणतो? कृष्ण म्हणजे विष्णू आहे. आपल्या भक्तावर कसं प्रेम आहे त्याचं, की अर्जुना तू माझा सखा आहेस रे, माझा बहिश्चर प्राण आहेस. तू एखादी गोष्ट मागितलीस की लगेच द्यावी अशी वाटते. त्याच्यासाठी म्हणून काही प्रिपरेशन असेल हे माझ्या लक्षात येत नाही. विश्वरूप या डोळ्यांनी दिसत नाही. विश्वरूप बघण्यासाठी दिव्य दृष्टी लागते.
नाही तर विश्वरूप बाकीचे किती सगळे उभेच आहेत की हो. दोन्ही सैन्यात सारखे आजे काके तसे मामे सगळे आहेत की. सगळ्यांना विश्वरूप दिसलं असतं, नाही दिसलं. कारण त्याला दिव्य दृष्टी लागते. ददामी दिव्यम, सांग दिव्य चक्षु मी तुला देतो, बुद्धी योग मी तुला देतो, आणि मग माझा ऐश्वर्य योग मी तुला दाखवतो. हे सगळं लक्षात घ्या. आणि ते जर आलं लक्षात तर आपल्याला पुढचा विषय चांगला कळणार आहे की हे सगळं विष्णूला माहीत होतं की लोकांना काय लागणार आहे. वसु द, तो संपत्ती देतो, पण संपत्ती कुठली देतो? लोकांना आवश्यक असेल ती. महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे, ज्यांची मला परीक्षा पाहिजे असते त्यांना मी गरजेपेक्षा जास्त देतो, आणि ज्यांना मला माझ्या जवळ ओढायचं असतं, ज्यांच्यावर मला विशेष लक्ष द्यायचं असतं, त्यांना गरजेपेक्षा थोडं कमीच देईन. ज्यांना मी माझे अगदी जवळचे मानत असतो त्यांच्या जीवनात मी संकट निर्माण करतो, आणि जे दूर आत्ता राहिले तरी चालतील, काही हरकत नाही, त्यांना त्यांच्या मनासारखी खेळणी मी टाकत असतो. चल, तुला शिक्षण चांगलं पाहिजे, दर. तुला नोकरी चांगली पाहिजे, दर. तुला घर पाहिजे, घे. गाडी पाहिजे, घे. आपण म्हणतो महाराज सगळं करतात, नाही, मनासारखं करतात. महाराजांनी दूर ठेवलंय तुम्हाला. एखादी मनाविरुद्ध गोष्ट घडली तर महाराज म्हणाले ती घडणारच असते प्रारब्धाप्रमाणे, पण मी त्यावेळेला तुम्हाला जवळ घेतलेलं असतं. आपल्याला ती कविता माहीत आहे, पण या संदर्भात अर्थ बघावर. एक माणूस 60 नंतर निघालेला आहे समुद्राच्या काठानं. समुद्राच्या काठानं जाताना रेतीत पावलं बघितल्यानंतर त्याच्या मनात विचार येतो, आपण जीवनाच्या काठावरून आलोय 60 वर्ष, पावलं बघूया मागे. तर तो पावलं बघतो मागे, आणि त्याला फार बरं वाटतं की 2 पावलं आपली, त्याच्याबरोबर आणखीन 2 पावलं आहेत. तो म्हणतो की ही पावलं कोणाची आहेत? वरून आवाज येतो, चाइल्ड दे आर माय फीट. देव सांगतो वरून की मुला ती माझी पावलं आहेत. मग तो विचार करतो, जन्म झाला, आहेत पावलं बरोबर, नंतर शाळेत गेलो, असं केलं, आणि सगळ्यात अवघड प्रसंग जीवनातले जे होते, परीक्षा पाहणारे जे प्रसंग होते, जीवनातली संकट दुःख होती, त्या प्रसंगी फक्त 2च पावलं दिसत आहेत. मग त्या प्रसंगी देव नाहीये. आणि मग तो वरती तोंड करून म्हणतो की कसल्या प्रकारचा तू आहेस, माझा साथीदार, माझा सांगाटे. ज्या वेळेला मग तुझी जास्तीत जास्त गरज असते त्यावेळेला माझीच 2 पावलं आहेत, तुझी पावलं कुठे आहेत? त्यावेळेला वरून आवाज येतो, माय चाइल्ड दे आर माय फीट. ज्या वेळेला क्रायसिस होता तुझ्या जीवनात, आय वॉज कॅरिंग यू ऑन माय शोल्डर्स. तुझी पावलं कशी दिसतील सांगा बरं. म्हणजे ती जी 2 पावलं तू तुझी म्हणतोयस ती माझी आहे, मी तुला उचलून घेतलेलं आहे रे, म्हणून तुझी पावलं दिसत नाहीयेत. आपल्याला हे कळत नाही. परमेश्वर आपला पाठीराखा असतो, म्हणजे फक्त पाठून राखतो असं नाहीये. सर्व पाठीराखाचा एक अर्थ, घटना घडली की पाठीमागून लगेच तो असतोच तिथे. आपल्याला दृष्टी बदलली पाहिजे, जी त्याने अर्जुनाला दिली आणि विश्वरूप दाखवलं. म्हणून वसु, वसुद आणि वासुदेव. आता लक्षात ठेवा, सगळीकडे वसून असलेलं जे देवत्व आहे त्यांना वसु म्हणतो, पण हे वसु जे ज्याच्यात वसलेले आहेत तो वासुदेव आहे. वसु आपले देव आहेत, तो वसूंचा देव वासुदेव आहे. वसुदेवाचा मुलगा वासुदेव हा प्रापंचिक अर्थ झाला, पण वासुदेव म्हणजे तो की सगळे वसु त्याच्यात आहेत, म्हणजे सगळ्या ऐश्वर्याचा, सगळ्या आपण म्हणतो सामर्थ्याचा, सगळ्या ज्ञानाचा तो ईश आहे, तो परमेश्वर आहे. त्याला ऐश्वर्य योग म्हणलेला आहे. आपण देवाची व्याख्या करताना म्हणतो ना की जे जे चांगलं आहे ते सगळं त्याच्याकडे, ज्ञान आहे, सौंदर्य आहे, सामर्थ्य आहे, सगळं आहे त्याच्याकडे. आणि सगळ्यांचं सगळं केलं तरी थोडंसं +1 हे ज्याच्यात आहे त्याला देव म्हणायचं, त्याला संत म्हणायचं, आणि त्याला सद्गुरू म्हणायचं. हे जर आहे तर वासुदेवाच्या चरित्रात आपण फक्त उदाहरण सांगतो तुम्हाला जातो की वासुदेव हे एक पद होतं. हुद्दा जसा असतो ना की कर्नल असतो, मेजर असतो, जनरल असतो, आहे ना, तसा सगळ्यात श्रेष्ठ सत्ताधीश आणि सामर्थ्यवान वासुदेव. जसा पहिला सिटीजन राष्ट्रपती, बरोबर आहे ना, तसा वासुदेव सगळ्या सृष्टीचा. आणि त्याच्यासाठी 3 जण प्रयत्न करत होते, एक शिशुपाल, दुसरा पौंड्रक वासुदेव, आणि तिसरा हा कृष्ण. कृष्णाने ज्या दोघांनाही मारलेले आहे,
शिशुपालाला तर सगळ्या राजसूय यज्ञाच्या वेळेला राजसभेत म्हणजे दरबारात मारलेलं आहे, आणि नंतर रक्त वगैरे स्वच्छ करा, ते बाहेर जाऊन मारलेलं नाही, सगळ्यांना दाखवलेलं. तिकडे यज्ञाच्या ज्वाला अजून शांत होत आहेत, पण इथे रक्ताचं कारण जो उडवलेलं आहे. इथून पुढे लक्षात ठेवा, जिथे धर्म आहे तिथे कृष्ण आहे, आणि जिथे कृष्ण आहे तिथे जय आहे. यतो धर्म कृष्ण आणि यतो कृष्णच ततो जय. पुढे मी पांडवांच्याकडून आहे, म्हणजे पांडवांचा जय नक्की आहे, असू दे. तर आपण काय बघत होतो, तिसरा जो पौंड्रक वासुदेव ती नौटंकी होती. तुम्हाला माहित आहे निळा रंग द्यायचा, कारण विष्णू निळा आहे. वासुदेव विष्णू म्हणजे सगळा विष्णूच घेतो, सगळीकडे पसरून असलेला देव. आणि नंतर याचा असा त्यांनी सिंहासन म्हणजे शेषासन केलेलं होतं. सिंहासन नाही, शेष नागासन असा वगैरे बसायचा, तिथे फिट करायचे कमळ. आपोआप काय नाव येणार आहे काय, मग नाव त्याला जोडलेला जायचा. जसे रावणाला हात वगैरे दशावतारीमध्ये जोडतात की नाही, तसे ते जोडलं आहे. त्याच्यावर ब्रह्मदेवाचं बाहुलं बसवलं जायचं आणि मग तो करायचा. आणि सगळ्यांनी मला वासुदेव म्हणलं पाहिजे. वासुदेव मी आहे की नाही? हो हो हो. तो नंदी बैल असतो ना, गणसो बैल आपण म्हणतो, हो 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 हो. त्याला वाटायचं आपण खरंच वासुदेव आहोत. कृष्णाने त्याला आव्हान दिलं. त्याच्याकडे एक हे होता, गरुड होता, आणि ते त्याचं वियान होतं, विमान. तो गरुड अदृश्य व्हायचा, दिसायचा, म्हणून त्याचा पराभव करणं अशक्य होतं. कृष्णाने मारलंय त्याला. आणि हे सुद्धा वासुदेव पद हे ऐहिक आहे, लक्षात ठेवा. सगळ्या दिशांचा जो स्वामी आहे ते एका अर्थाने भौगोलिक आहे, प्रापंचिक आहे, ऐहिक आहे, लौकिक आहे. पण कृष्ण हा आध्यात्मिक दृष्टीने विष्णू आहे, पूर्ण अवतार आहे विष्णूचा. आणि म्हणून वासुदेव हे नाव त्याला शोभतं, हे लक्षात घ्या. वासुदेव आपण म्हणतो, परंतु खरा वासुदेव कृष्णच. आणि वासुदेव हे आवडतं नाव होतं भीष्माचार्यांचं. आणि म्हणून ज्या वेळेला कृष्ण पुढे उभा आहे, इकडे युधिष्ठिर आणि सगळे पांडव आहेत. युधिष्ठिर हात जोडून प्रश्न विचारतोय, आणि हे वासुदेवाकडे पाहतो. वासुदेवा, हा काय खेळ चाललाय, तू उत्तर द्यायचीस, अरे माझ्याकडून काय? जगाला कळलं पाहिजे ब्रह्मचर्याचं तेज काय, प्रतिज्ञेचं तेज काय. लक्षात, भीष्माचार्य म्हणजे काय? प्रतिज्ञा, ब्रह्मचारी. आणि मुख्य म्हणजे काय? बुद्धिमान. तेज त्या शरशय्येवर असले तरी बुद्धीचं तेज होतं. तुम्ही जे प्रश्न विचारलेत आणि त्याची जी उत्तरं दिलीत ते वाचल्यावर तुम्हाला कळेल की बुद्धीचं तेज शेवटच्या क्षणापर्यंत जीवनाच्या कसं असतं. झालं ना युधिष्ठिरा तुझ्या मनाचं समाधान? उत्तरायण सुरू होत आहे, मी जातो. इच्छामरणी भीष्म उत्तरायणाची वाट पाहत होते असं म्हणतात, पण तसे ते वाट पाहत नव्हते. ते एकंदर युद्धाचा निकाल काय लागतो, त्यानंतर युधिष्ठिराचा राज्याभिषेक कसा होतो आणि त्याचं राज्य कसं सुरू होतं हे बघायला ते थांबलेले होते. आणि हे सगळं सुंदर झालेलं आहे. म्हणून विष्णू वासुदेव हा तिथे सगळीकडे उपस्थित होता आणि नव्हता सुद्धा. तो म्हणतो मी आहे पण मी नाही. तुम्हाला वाटतं मी केलंय. आणि त्याच्या सगळ्या ज्या युद्धातल्या वगैरे सगळ्या भूमिका आहेत त्या राजकीय आहेत, आपल्याला वाटतं अलौकिक आहेत, प्रपंचातल्या आहेत. पण एरवी त्याचं जे विश्वरूप दर्शन आहे आणि ते सगळ्यांना आठवतं. आणि म्हणून वासुदेव म्हणल्यानंतर हे सगळं विश्व त्या विश्वरूप. आणि म्हणून आपण इथे मागे विश्वरूपाचं जे दर्शन दाखवलेलं आहे, तुम्हाला वाटेल की विष्णू सहस्रनामात विश्वरूप दर्शन कसं आलं. ही विष्णूची सगळी जी नामं आहेत ना, त्या नामाने ज्या वस्तू दर्शवल्या जातात ना, खरं म्हणजे ती त्याची विशेषण आहे. पण आपण म्हणतो ना, आता गरुड आहे, वैकुंठ आहे, ही नावं आहेत त्याची. आता वैकुंठ हे स्थान आहे की नाही, सगळं तुम्हाला त्या विश्वरूपात दिसतं, म्हणून ते विश्वरूप दर्शन आहे. आता पुढचे नाव घ्या. मार्ग हे एक नाव आहे विष्णूचं. दोन अप्रतिम तुम्हाला उदाहरणं सांगतो. एक तुम्हाला माहित आहे आणि दुसरं नाही आहे. ज्यावेळेला या यात्रा निघते ना पंढरपूरची, त्यावेळेला त्या यात्रेकरूंचं फिल्मिंग करायला अनेक टीम येतात, टीव्हीच्या परदेशातून सुद्धा येतात. आणि त्यांना कौतुक वाटतं. ते कुठेतरी इंटरप्रिटर म्हणजे दुभाषा घेतात आणि ते आपला संवाद सुरू करतात. आणि आता सगळ्या भाषा ह्या शिकवण्याची व्यवस्था झालेली आहे. आणि एक भाषा तुम्ही शिकलीच पाहिजे, परकीय. असा अनेक शाळेत, गोव्यात सुद्धा अनेक अशा शिक्षण संस्था आहेत की एक तुम्ही भाषा शिकली पाहिजे. तुम्ही जॅपनीज शिका, चायनीज शिका, सगळ्याची आज सोय इंटरनेटमुळे झालेली आहे आणि त्याचे मार्गदर्शक आहेत. कंपल्सरी एक फॉरेन लँग्वेज तुम्ही शिकली पाहिजे, आवश्यक आहे. तर त्यांना प्रश्न विचारतात. एका माणसाबद्दल आपण बघितलं होतं की पाय इथपर्यंत त्याचे कापलेले होते, त्यांनी गुडघ्याला टायर्स लावले होते
आणि त्या टायर्सवर खुरडत खुरडत तो निघाला होता. आनंदात विठू माऊली तो, माऊली जगाची माऊली, माऊली ज्ञानोबा तुकाराम, सगळं. तर आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याला प्रश्न विचारला, हे असं किती वर्ष तू जातोयस? पहिलंच वर्ष. म्हणजे पहिलंच वर्ष तुझं वारी आहे? वारी 3 पिढ्या आहे आमच्या ह्याच्यात. मग गेल्या वर्षी पायनं चालत आलं होतं. मग काय झालं? अपघात झाला आणि पाय गेले. पाय ज्याने तुझे काढून घेतले, तोडले, त्या विठ्ठलाकडे तू निघालायस? तो म्हणला, ओ विठ्ठलाने काय सांगितलं मला ते माहित आहे का तुम्हाला? ज्या मार्गाने तुकाराम, ज्ञानेश्वर, जनाबाई हे संत गेले, तो मार्ग ह्या पायाने तुडवत जातोस? लायकी आहे का तुझी? लोटांगण घालत जा, खुरडत जा. त्याने पायच काढून घेतले. त्याने नमस्कार केला त्याला. ही कसली वृत्ती आहे, कसली भक्ती आहे बघा बरं. आणि त्यामुळे हे नाही आहे, त्याला बिलकुल तक्रार नाही कोणाबद्दल, जगाबद्दल नाही आणि पांडुरंगाबद्दलही नाही आहे. दुसरी एक बाई आहे, तिचे एवढे हात कापले गेलेले आणि तरी डोक्यावर ती अशी तुळस वगैरे ती सावरते. तिला विचारलं, ते हे काय? तर म्हणली, गेल्या वर्षी सांगितलं होतं की मुलीचे हात पिवळे कर पांडुरंगा. हात पिवळे करणं म्हणजे हळद लावणं, म्हणजे लग्न करणं. आणि लग्न झालं की पांडुरंगाने सुंदर लग्न करून दिलं. जावई बापू चांगले आहेत. पण हे काय? तेच तर तुम्हाला सांगते. मी सांगितलं होतं मी तुळस डोक्यावरून आणीन आणि तुझ्या पायी अर्पण करीन. मुलीचं लग्न होऊ दे. लग्न झालं, सगळं व्यवस्थित आहे. मी माझ्या कामाला सुरुवात केली. यंत्र आहेत कारखान्यात, तिथे मी काम करत होतो. आणि मनात विचार आला की आता पुढच्या वर्षीच कदाचित ही बाळणपणाला येईल आणि मी आजी बनेन. असा विचार करत असताना दोन्ही हात यंत्रात गेले आणि कापून काढायला लागले. तक्रार आहे का तुझी? काय नाही म्हणले. एकच तक्रार सुरुवातीला होती, पण आता काय छान वाटतं, हे तिने आपल्याला शिकवलेलं आहे. ती म्हणते, हे मी उचलून घेऊ शकते, पण आता मी गंध वाहू शकत नाही, मी फुलं घालू शकत नाही. बरोबर ना? हातच नाही. त्यामुळे आता मी सगळं मनात करतो. काय झाक दर्शन होतं, काय सुंदर, अरे काय सुंदर पांडुरंग दिसतो, जिवंत दिसतो म्हणाले, जिवंत दिसतो. ते मनात म्हणत होते. आपण त्याला मानस म्हणतो ना, मानस पूजन करायला लागले. हात असते तर हाताने गंध वा, फुल वा हेच करत राहिले असते, ते काही वाईट नाहीये. पण हे हात गेल्यामुळे पांडुरंगाने मला त्याच्या जास्त जवळ नेलं. हा मार्ग आहे. मार्ग हे विष्णूचं नाव आहे. हे खरे मार्ग म्हणजे विष्णूला मिळालेले आहे. आपण अजून मार्गावरच आहोत, पण पाऊले चालती पंढरीची वाट, हा वाट म्हणजे सुद्धा मार्ग आहे. आपण म्हणतो ज्ञान मार्ग, भक्ती पंथ, आपण म्हणतो ना, पंथ म्हणजे मार्ग, बरोबर. परंतु ज्यावेळेला परमेश्वराशी जोडले जातात त्या बुद्धीच्या माध्यमातून, त्यावेळेला तो बुद्धीचा मार्ग आहे, तो बुद्धीचा योग बनतो. देवाशी जोडला की योग झाला, लक्षात ठेवा. प्रपंचाशी जोडला, काय कौतुक आहे, तुम्ही पृथ्वीशी जोडलेलेच आहात, म्हणून तुम्ही घराशी जोडलेलेच आहात, म्हणून तुम्ही अभ्यासाशी जोडलेलेच आहात. गाडीत बसला तरी गाडी रस्त्याशी जोडलेलीच आहे, काय कौतुक करता तुम्ही. तुम्ही जर देवाशी जोडलेले असाल, प्रकाशाशी जोडलेले असाल, हे वजन असून सुद्धा हलके झालेले असाल, लक्षात ठेवा, त्यात कौतुक आहे. तो देवाशी योग आहे. आम्ही बुद्धिमार्गी आहोत. पुढे आनंदाच्या वेळेला आपण बघणार आहोत, आनंद मार्गी, आनंद योगी, आनंद भोगी, फक्त शब्द आहेत पण त्या कविता आहेत. पुढे बघा की ज्या वेळेला मार्गाबद्दल प्रश्न विचारला कुणाला, युधिष्ठिराला यक्षाने, महाभारतातली गोष्ट आहे ती, की का पंथा, योग्य मार्ग कोणता. त्यावेळेला मोठं उत्तर दिलं युधिष्ठिराने, मार्ग योग्य कोणता. म्हणून मी पहिल्यांदा पुस्तकं बघितली, म्हणजे उपनिषद वगैरे पुस्तक बघितली, त्याच्यात 5 मार्ग दिसले. कन्फ्युजन वाढलं. मार्ग योग्य कुठला याचं उत्तर तर मिळालंच नाही. 4 पुस्तकात 5 मार्ग दिसले. शेवटी पुस्तक मला मदत करणार नाही, आपण गुरुकडे जाऊ, पंडितांकडे जाऊ, विद्वानांच्याकडे गेलो. 10 विद्वानांच्याकडे गेलो, त्यांनी 15 मार्ग सुचवले. 15 मार्ग. तुम्हाला सांगतो की तुम्ही साधे आजारी पडा आणि तुम्हाला प्रत्येक जण येणारा एखादं औषध सांगत असतो. ती सगळी औषधं घेतली की नक्की मरणार आहात तुम्ही, हे लक्षात ठेवा. पण प्रत्येक जण सांगतो तुम्ही हे करून बघा, ते करून बघा. अहो त्यांनी केलं, त्यांना किती गुण आला, हे ते कोण माहित नाही, गुण कसला आला माहित नाही, पण प्रत्येक जण कर्तव्य म्हणून सांगतो. एका मित्रांनी मला अगदी माझ्या डोळ्यात एखाद घडलेला प्रसंग आहे, ते सगळे सांगायला, ते काका मी नंतर ऐकतो, माझी खबर घ्यायला आलात, कांदे आणलेत का.
एरवी लोक ॲपल्स वगैरे घेऊन जातात, 100 रुपये किलो कांदे असते. त्याने काकांना गप्प केलं. ते माझी खबर घ्यायला, म्हणजे माझा समाचार घ्यायला आलेला, कांदे आणलेत का, आणि काय सुचवता प्रत्येक जण, यातून ते घ्या त्यातून ते घ्या. त्याला बरं वाटलं, काही नसतं तसं. मला बरं वाटतं त्यांनीच बरं वाटणार आहे, आणि जेव्हा बरं वाटायचं तेव्हाच बरं वाटणार आहे. मुद्दा काय आपला, की ज्या वेळेला मार्गाचा विचार करतो त्यावेळेला युधिष्ठिरांनी सांगितलं, मी 10 पंडितांकडे गेलो, त्यांनी 15 मार्ग सांगितले. माझा गोंधळ वाढत गेला. शेवटी म्हटलं आपणच विचार करावा. म्हणून योग्य मार्ग कोणता, योग्य मार्ग कोणता, महाजनो येन गतस्स पंथा. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातले महान माणसं ज्या मार्गाने गेली तो मार्ग योग्य. SSC ला पहिला आलेला मुलगा आहे, त्याला विचारा तू अभ्यास कसा केलास. म्हणजे हाऊ टू स्टडी, हाऊ टू गेट द फर्स्ट रँक पुस्तकं उपयोगी पडणार नाहीत, कारण पुस्तकातले मार्ग हे जनरल असतात. पहिला आलेला जो मुलगा आहे तो सांगेल मी अशा अशा प्रकारे अभ्यास केला, तो तुला उपयोगी पडेल. तो महाजन आहे. क्रिकेट, सगळी फील्ड्स आहेत, प्रत्येक फील्डमध्ये एखादा असा माणूस आहे जो महाजन म्हणजे महामानव आहे, महापुरुष आहे. ज्यांना वैज्ञानिक व्हायचं आहे ना, त्यांनी काही लोकांची, निदान 3घांची तरी चरित्र वाचावीत. एक आईन्स्टाईनचं वाचावं, न्यूटनचं वाचावं, आणि आपल्याकडचा होमी भाभांचं वाचावं किंवा अब्दुल कलामांचं वाचावं. अब्दुल कलामांचं तर वाचाच, किती सुंदर पुस्तक आहे, सचित्र पुस्तक आहे. आणि हा ऋषी होता अलीकडच्या काळातला, म्हणून हे महाजन आहेत. म्हणजे मला वैज्ञानिक व्हायचं, कोणत्या मार्गाने जाऊ, ही पुस्तकं वाच. ते ज्या मार्गाने गेले तो मार्ग योग्य. मार्ग्यते इति मा, म्हणजे जो शोधून काढला जातो आणि जो अनुसरला जातो, म्हणजे त्याच्यावरून चाललं जातं ना, तो मार्ग. विष्णू तसा आहे. विष्णूला शोधून काढायची गरज नाही, कारण तो सगळीकडे आहे. पण त्याच्यापर्यंत जायचं कसं, पोचायचं कसं, त्याला ओळखायचं कसं, हीच तर मजा आहे. की एखादा भिकारी येतो दारात, तो साईबाबा असतो. मी साईबाबांच्या चरित्रात म्हणतो, तो भिकारी आला पहिल्यांदा, मी केल्यानंतर तो आत आला आणि तो म्हणाला, ओळखलंस का मला, हे मी वाचतो. आणि संपलं, ए नैवेद्य आण ग. त्यावेळेला दारात एक भिकारी येतो, तो साईबाबा असेल असं मला वाटत नाही, कारण मला संत आले तरी ओळखत नाही, कारण मी कुठे ना कुठे मला सर्वश्रेष्ठ माणूस म्हणतो. महाजनो, स्वतःकडेच बोट दाखवतो, महाजनो येन गतस्स पंथा. एक डॉक्टर होता, तो सांगत होता की 2च डॉक्टर्स जगात प्रसिद्ध आहेत, आणि फक्त एकच बोट दाखवायचा. अरे हा काय प्रकार आहे. नाही, मी दुसरा नाहीच, मी आपलं म्हणलं तुम्हाला दुसरा म्हणून, 2च डॉक्टर्स असं होतं. माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही असं म्हणतात. म्हणून तुम्हाला सांगतो की मार्ग कुठला योग्य, तर आपण ते काढला पाहिजे शोधून. आनंदाचा मार्ग आहे, त्याप्रमाणे मौजेचा मार्ग आहे, फन, तो सुद्धा मार्गच आहे. लहानपणी मुलांना काय आवडतं, धन, शंख शिंपले. ते समुद्राकाठी गेल्यानंतर पहिल्यांदा समुद्र वगैरे असेल तर ती पोरं वेडी होतात, आणि एखादा शिंपल्याचा तुकडा, ते मला काय मिळालेलं आहे, अरे ते म्हणतात जरा पुढे जाऊया, केवढे मोठे मोठे शिंपले मिळतात तिथे राहणाऱ्यांना. पण शंख शिंपले ही त्यांची संपत्ती असते. ते लक्षात ठेवा. आपले शिंपले वाढवतात आणि त्यासाठी दुसऱ्याचे चोरतात सुद्धा. चोरले काय ते 4 तुकडे, पण त्यावेळेला ती संपत्ती आहे. पुढे सौंदर्य संपत्ती बनते, पैसा संपत्ती बनतो, सत्ता संपत्ती बनते, भोग संपत्ती बनते. हे बदलत जातं, आणि विष्णू त्याप्रमाणे तुम्हाला देतो आणि तुमची परीक्षा बघत असतो. संपत्तीच्या पलीकडे विष्णू आहे, लक्षात ठेवा. संपत्तीमध्ये विष्णू आहेच, पण संपत्तीचा भोग घेताना तो विष्णू तुम्हाला दिसत नाही. म्हणून ही तयार केलेल्या वस्तू आहेत ना, त्याने, म्हणजे तुम्ही अन्न खाता, अन्नात विष्णू आहे हो, पण अन्न खाताना विष्णू काय दिसतं, मी विष्णूला चावतोय, मी विष्णूला गिळतोय, मी विष्णूला पचवतोय, नाही पटत. अन्न दिलंय विष्णू. कपडे घालताना मी काय विष्णूला घालतोय का, खरं म्हणजे विष्णूला घालतोय, परंतु विचार केला तर विष्णू सगळीकडे भरून राहिलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हा खरा मार्ग आहे. मार्गशीर्ष आपण शब्द वापरतो, पण त्याच्यावर कधी विचार केला का, शीर्षभागी असलेला मार्ग, सगळ्यात वरचा मार्ग, परममार्ग, ज्याला परमार्थ म्हणतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय, मासानाम मार्गशीर्षोहम. सगळ्यात वरचा जो मार्ग आहे, सगळ्या मार्गात मी आहे, पण सगळ्यात वरचा जो मार्ग आहे, धर्म अर्थ काम मोक्ष, परम अर्थ, परमार्थ, तो मी आहे. स्पिरिच्युअलिटी, माझ्याशी एकरूप व्हा.
मग सगळीकडे तुम्हाला माझं दर्शन होईल. हे फार गमतीदार गोष्ट आहे, पण अनुभवाची गोष्ट आहे. महाराजांना एकाने विचारलं, मी प्रवचनात इतरांच्या ऐकलं, पुस्तकात वाचलं, की तुम्ही ध्यान करायला लागला की काही दिवसांनी तुम्हाला निरनिराळे रंग दिसतात, निरनिराळे ध्वनी ऐकू येतात, शंखनाद, घंटानाद ऐकू येतात, निरनिराळे चिन्ह दिसतात, चक्र, गदा, पद्म हे दिसतात, आम्हाला काहीच दिसत नाही. त्यावेळेला महाराज म्हणाले, ते दिसतात ना म्हणजे काय फार चांगली गोष्ट नाही, मार्ग असतात म्हणाले. तुम्ही जमिनीवरून जाताना तेव्हा मैलाचे दगड असतात, आणि मैलाचे दगड फक्त काम करतात दिशा आणि अंतर दाखवण्याचं, बरोबर. पंढरपूर 0 किलोमीटर असा सुद्धा एक दगड आहे, पण तो काय पांडुरंग आहे काय? त्याच्या पलीकडे पांडुरंग आहे. म्हणजे हे जे आहे, पण तुम्ही पाण्याने जाणार असाल तर मैलाचे दगड असतील कसे? पण तिथे काही समजा तरंगत ठेवले आकाशात, आकाश मार्गाने गेलात तर. म्हणून निरनिराळे मार्ग आहेत माझ्याकडे येण्याचे, विष्णू सांगतायत. एक आहे विहंगम मार्ग, पक्षी बघतो त्याला तिथे पिकलेला आंबा दिसतो, उडत जातो, चोचीने तो रस खायला लागतो. मुंगीला सुद्धा दिसतो तो, मुंगी काय उडत जाणार आहे, पण मुंगी झाडावर चढते, या फांदीवरून त्या फांदीवर जात जात त्या आंब्यापर्यंत जाते आणि आपल्यापर्यंत तीही रस खाते. एक आहे विहंगम मार्ग, पक्षी मार्ग, आणि दुसरा आहे पिपीलिका मार्ग म्हणजे मुंगी मार्ग. तिसरा सर्प मार्ग सुद्धा सांगतात, म्हणजे सरळ नाही जाणार, असं जाऊया तसं जाऊया, हे करून बघूया, हा गुरु बघूया, या मंदिरात जाऊया, हा उपवास करूया, हा मार्गच आहे, हा सर्प मार्ग आहे. काहींचा प्लवंगम मार्ग असतो, म्हणजे बेडकासारखा मार्ग असतो. बेडूक काय करतो, तिथून उडी मारतो, इकडे तिकडे बघतो आणि मग पुढे जातो. म्हणजे कंटिन्युअस हे प्रगती करणार नाही, ते कुठेतरी थांबतील. हे बरोबर आहे का, तो कुठे पोहोचलाय, हा कुठे पोहोचताय. लहान मुलं बघा ना, की याचं किती संपलंय, त्याचं किती संपलंय, एवढंच बघत बसतात, आणि अशा माणसाचं जेवण सुरूही होत नाही. म्हणून हे निरनिराळे मार्ग आहे, मार्ग हाच विष्णू आहे. हे खरं जर लक्षात आलं तर गोष्टी सोप्या होतील. त्याच्यानंतर राम आणि विराम ही दोन नावं सांगितलेली आहेत. राम आपल्याला माहित आहे, पण हे काही नाव नाही आहे. राम हा गुण आहे, कारण विष्णूची सगळी नावं ही गुणवाचक आहे. मग राम गुण कसला? अरे रमतो आणि रमवतो, जो जिथे जातो तिथे रमतो आणि सगळ्यांना आपल्यात रमवतो, विष्णू आहे. विष्णूचा द्वेष करणाऱ्यांना सुद्धा विष्णू जवळ करतो आणि एक दिवस आपल्यात सामावून सुद्धा घेतो. अशा कितीतरी असुरांच्या गोष्टी आहेत. म्हणून लक्षात घ्या की राम हा रमणारा आहे, रमवणारा आहे, आणि विष्णूची ती एक शक्ती आहे मोठी. विष्णू आकर्षक आहे का? आहे. जरी आपल्याला निळा दिसला, आपण त्यांना निळा रंग दिलाय, कारण निळा रंग आपण अनंततेचा रंग मानतो. आकाश निळं दिसतं आपल्याला, समुद्र निळा दिसतो आपल्याला, दूरचं क्षितिज होरायझन निळं दिसतं, डोंगर सुद्धा नीलगिरी दूरचे डोंगर दिसतात. म्हणून निळा हा विशालतेचा रंग आहे, असीमतेचा रंग आहे, अनंततेचा रंग आहे. विष्णू आमचा तसा आहे, म्हणून विष्णूला निळा रंग दिला. विष्णूचे हे अवतार आहेत, राम, त्याला निळा रंग दिला. आणि सगळ्यात विष्णूचा पूर्ण अवतार, त्याला निळा, सावळा, घनश्याम, मेघश्याम आपण म्हणतो, सावळेपणाकडे झुकणारा रंग आहे, तो कृष्णाचा रंग आहे. रंगाचा सोडा, रंग महत्वाचा नाहीये, पण महत्वाचा आहे तो रामाचा गुण. आणि विराम, राम म्हणल्यानंतर राम रक्षेत किती शब्द आले, तो राम, विराम, आराम, अभिराम, लोकाभिराम, कितीतरी शब्द आलेले. अर्थ एकच, काय की सगळ्यांना रमवतो, सगळ्यांना आनंद देतो, तो राम आहे. विराम म्हणजे काय? आता वि म्हणजे विगत आणि वि म्हणजे विशेष. विगत राम म्हणजे जिथे राम नाहीये ना, ते कशाला? हनुमानाने तो सीतेने दिलेला कंठा ते मोडायला ना, राम आहे का बघतोय बघा. हनुमंताला काही कळत नव्हतं का? त्याला सगळीकडे राम दिसत होता, पण हे एका अर्थाने सीतेचं शिक्षण होतं की रामाला तू विचारतेस, हनुमंताला काहीतरी दिलं पाहिजे. राम म्हणतो त्याला देऊ काय मी? त्याला देण्यासारखं माझ्याकडे काही नाहीये. हे उत्तर आहे त्याच्या प्रश्नाचं. पण सीता कंठा देते म्हणजे रामापेक्षा तो निराळ आहे, रामापेक्षा प्रेशस आहे, मग ते तोडून फेकून दिलं. राम आहे का त्याच्यात? नको वासना हेमधामी विरामी. म्हणजे सोन्याचं जरी घर असेल आणि त्यात राम नसेल तर राहू नका. राम महत्वाचा, राम असेल तर घर सोन्याचं असलं काय, मातीचं असलं काय, काय फरक पडणार आहे? राम म्हणजे आनंद. विराम म्हणजे विगत राम, राम नाही आहे,
आम्ही गेलो तो खूप श्रीमंती आहे त्या घरात, राम नाही. आपण मराठीत राम नाही सहज म्हणून जातो. राम नाही म्हणजे रामाचं मंदिर सुद्धा असेल की छोटंसं, सुंदर संगमरवराच्या मूर्ती असतील, राम नाही काय म्हणतात. अहो राम आहे त्यांच्यात, मी तो म्हणत नाहीये, राम नाही. बऱ्याच वेळेला बघा की फार श्रीमंतांच्या आपल्या पाहुणे असलेल्या घरात जर आपण गेलो तर आपली मुलं म्हणतात की परत या मावशीकडे यायला नको का, इकडे पाय लावू नका, तिकडे हात लावू नका, असं बसू नका, तसं करू नका, कारण त्यांचं सगळं प्रेशस आहे. तो गालीच्या एवढा प्लश आहे कार्पेट की मी पाय ठेवला की माझा अँकल पर्यंत, म्हणजे अँकलेट असतात ना पैंजण, ते दिसत नाहीत. आणि म्हणून आम्हाला सांगितलं की पाय ठेवायचा नाही. हा आम्ही आणलाय सिंगापूरहून, याने पाय ठेवायचा नाही. मग कसं कडे न जा म्हणतो ना, ते जायचंय नको. आणि सगळ्यात म्हणाले सकाळी उठलो आणि चहा नावाचं पेय आम्हाला दिलं, दूध कमी, साखर कमी, चहा कमी, कारण तो त्यांना आरोग्यपूर्ण चहा, कॅलरीज कमी असलेला. खरंच गोमूत्र प्यायला दिलं असतं तर बरं वाटलं असतं. एका मोठ्या मुलीने सांगितलेलं पुन्हा त्या मावशीकडे जायला नको. या घरात राम आहे आणि दुसरी एखादी गरीब आत्या असते, हे तिच्याकडे जाऊन सुट्टीभर मी राहत्या, तुम्ही दुसरीकडे जा. प्रेम आहे तिथे, सारवलेल्या जमिनी आहेत. पण काहीही करा, तुम्ही काहीही करा, तुम्ही भिंतही रंगवल्या ते चालेल, शेणाने सारवणार आहे ना भिंती, काही नाही. तुम्ही गेल्यानंतर सुंदर सारवेल, काय पाहिजे ती चित्र काढा. आणि इकडे बघ रे त्याची नखं वाढलीत का, नखानी तो ओरखडे, भिंती. राम नाहीये. अशा विरामी विगत राम निघून गेला. आणि विशेष राम, विशेष राम कुणाच आहे, हम बैठे आराम, राम हमारा जप करे. कबीर म्हणतो ना, हा विशेष राम आहे की तो म्हणतो काही नाही, तुमची आहेत का सूत, मला आणून द्या, मी विणून देतो. मी कुठे विणतो म्हणाला, हम बैठे आराम. आरामचा एक अर्थ आहे आ म्हणजे सर्व बाजूनी, आणि राम सर्व बाजूनी राम. वरती राम, खाली राम, उजवीकडे राम, डावीकडे राम, पुढे राम, मागे राम, आत राम. हा आराम आहे. आत राम नाही तर आराम कसला आहे सांगा बरं. आपल्या जीवनात आराम नाहीये कारण आत राम नाहीये. अंतर्यामीचा राम, जो आत्मा राम आहे ना, तोच खरा राम आहे. आणि हे सगळी रामरक्षा वगैरे सगळं रामायण आहे ना, हे त्या रामाचं आहे. पण तो राम तुम्हाला दिसत नाही, म्हणून चला अयोध्येला राम, रामाचं चरित्र, हे सगळं हा इतिहास असेल घडलेला, पण आपण समजायला पाहिजे तो राम कुणाचं प्रतीक आहे, तर आत्मा रामाचं, आतमधल्या रामाचं प्रतीक आहे. हा आराम आहे, हा विराम आहे. विराम तुम्हाला आठवत असतील, आपण अटेन्शन, स्टँड ॲट इज, मग त्याला आपण म्हणतो ना की पहिल्यांदा सावधान आणि पुढे विश्राम आहे ना. विश्राम, हा विश्राम म्हणजे सुद्धा राम नाही आहे, जरा विश्रांती घेतोय राम. उत्तर दिलेल्या हनुमंताने तो मैना नावाचा पर्वत, तो असा हनुमान उड्डाण करतो, तो पर्वत असा वाढतोय. हनुमंताला तो म्हणतो काय, मी विष्णूचा भक्त आहे, वैष्णव, आणि तू रामाचा विष्णूचाच भक्त आहे, जरा विश्रांती घे रे इथे, आणि नंतर मला असं पाय देऊन पुढे जा, तू पोचशील नाही तर दमशील, पलीकडे जातोयस, केवढा सागर आहे. तेव्हा हनुमानाने विचार केला की राम काज किये बिना विश्राम कहा, हे उत्तर दिलेलं आहे. तू म्हणतोस थोडासा विश्राम घे आणि नंतर पुढे रामाचं काम केल्याशिवाय विश्राम कसा. पण तो बुद्धिमताम वरिष्ठम आहे. तो काय म्हणतो माहिती आहे ना, हा असाच वाढत राहिला तर येताना आपल्याला अडथळा होईल आणि आपली शक्ती आधीच कमी झालेली असेल. तो म्हणतो फक्त तुझी इच्छा, मी तुला फक्त स्पर्श करतो, थांबणार नाही. आणि स्पर्श करून इतका खाली रेटतो त्याला, आता कितीही वर आला तरी आपण येई तोपर्यंत तो आपल्या मार्गात अडचण. ह्याला बुद्धी म्हणतात. त्यांनी त्याच्या मनासारखंही केलं आणि आपल्या मनासारखं जास्त केलं. हा विराम आहे, हा विश्राम आहे. म्हणून राम आणि विराम ही जोडलेली जरी वाटली तरी लक्षात ठेवा, आपण आणखीन एका ठिकाणी विराम शब्द वापरतो, विराम चिन्ह. तरुण मुलांच्या कुठलं चिन्ह असतं नेहमी, उद्गार चिन्ह. ओ हाऊ, वाव, अमेझिंग, ऑफुल, हे सगळे उद्गार चिन्ह आहेत की. आणि म्हातारपणी तिथे जायचंय, कसं जायचं, प्रश्नचिन्ह. म्हातारपण म्हणजे प्रश्नचिन्ह आणि तरुण म्हणजे उद्गार चिन्ह. लहानपण म्हणजे स्वल्पविराम, कॉमा, हेही चालेल, ते चालेल, ते चालेल, 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 सगळं हे विराम चिन्ह आहे. विराम,
आणि सगळ्यात शेवटी जातो बाबा पूर्णविराम. संपलं, हे पूर्णविराम झालं. हाही विरामच आहे ना, हे काय अर्थ. जाऊ दे, पुढे जाऊया. वैकुंठ काय सुंदर आहे. वैकुंठ हे त्याचं निवासस्थान आहे? नाही, निवासस्थान नाही, तोच आहे. सगळीकडे जर भरून राहिलाय तो वैकुंठ सुद्धा विगत कुंठा आणि विशेष कुंठा, हे लक्षात ठेवा. विगत म्हणजे निघून गेलेली, कुंठा म्हणजे संकुचितपणा, नॅरोईंग डाऊन. वैकुंठवासी म्हणतो ना तुकाराम, आणि वैकुंठाला गेले काही जिवंत, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठातच असतो. तुकाराम जाईल तिकडे वैकुंठ होतं. त्याला एक जण म्हणतो, तुका तुझे पाय मळायला लागले, आता पीक चांगले येणार आहे, चाल ऊस घेऊन जा. मग त्याचं एक पोर असतं तुकारामाचं बरोबर. तुकारामाला बरीच पोर होतं आणि त्याच्या डोक्यावर तो ऊसाची मोळी देतो. त्या मुलाला उचलत नाही हो, आणि देहूला आल्यानंतर ये रे रामा घे, हे धोंड्या घे, सगळ्यांना एक एक ऊस देतो. आणि ते पोर म्हणतं, बाबा संपलं ना रे, परत जाऊ, त्यावेळेला बघू. मुलाला एक नाही, ती म्हणाली एक कांड तरी ठेवायचं. कशाला? इतक्या पोरांना काय पडणार नाही, ते तुम्हाला पडवलं असतं. बायको म्हणते एक कांड तरी ठेवायचं ऊसाचं. हा वैकुंठ आहे. वैकुंठ संकुचितपणा हा माझा तो तुझा नाही, सगळं पांडुरंगाचं वैकुंठ आहे. आणि विशेषण कुंठा म्हणजे संकुचितपणाने, नॅरोईंग डाऊनने पॉइंट आहे एक, ज्याला हल्ली आपण स्पेशलायझेशन म्हणतो. जनरल प्रॅक्टिस MBBS वगैरे म्हणतो ना, आणि आता स्पेशलिस्ट कन्सल्टंट वगैरे, स्पेशलायझेशन ENT स्पेशलायझेशन, डेंटल सर्जन स्पेशलायझेशन आहे. स्पेशलायझेशन म्हणजे विशेष पद्धतीने नॅरो डाऊन होतं, म्हणजे मी जास्त त्याला मार्क मिळतो. लक्षात ठेवा. म्हणजे आय नो एव्हरीथिंग, लक्षात ठेवा, अबाउट समथिंग. हे समथिंग समथिंग असं इतकं होतं पुढे की आय नो एव्हरीथिंग अबाउट नथिंग. I know everything about nothing and I know nothing about everything. Nothing about everything हा जनरल प्रॅक्टिशनर आहे. नथिंग अबाउट एव्हरीथिंग, ताप कळत नाही, व्हायरल आहे हो, हा जनरल प्रॅक्टिशनर आहे. नथिंग ऑफ एव्हरीथिंग. आणि हा म्हणतो जरा MRI काढून आणा वगैरे सगळं, हा स्पेशलिस्ट आहे ना, ही नोज. म्हणतात ना एव्हरीथिंग ऑफ नथिंग. नथिंग विशेषण कुंठा, हे विनोदाने तुम्हाला सांगतोय. पण एखाद्या गोष्टीचं संकुचित होत जाणार म्हणजे नॅरोईंग डाऊन, पॉइंट कॉन्व्हर्जिंग, तेही त्याला वैकुंठ म्हणलेलं आहे. म्हणजे एक जण सगळीकडे पसरत जातो आणि एक जण सगळं आवरत आणतो, दोन्हीला वैकुंठ म्हणलेलं आहे. सूर्य सकाळी किरण पसरतो, त्याला व्यूह म्हणलेलं आहे, आणि संध्याकाळी ती किरण आवरून घेतो, दोन्ही वैकुंठच आहे. आपल्याला ते जमलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय मुलगा म्हणतो, हे घड्याळ बाबा जुनं आहे ना, हा मी उघडतो ना, तो उघडतो. सगळं उघडणं सोपं आहे, स्क्रू दिसला उघडला, आणि जोडायला कुठला पार्ट कुठे जोडायचा हे कुठे माहित आहे. मग डिसेंबल केलं, असेंबल करता येत नाही आहे. बऱ्याच वेळेला आपण डिसइंटिग्रेट करतो, इंटिग्रेट करता येत नाही आपल्याला. दोन्ही वैकुंठ आहे आणि तो विष्णू आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून वैकुंठ विशेषण कुंठा. या वैकुंठाच्या दोन गोष्टी सांगतो, जे छोटी मुलं आहेत त्यांच्यासाठी. दोन गोष्टी आहेत, म्हणजे घडलेले प्रसंग आहेत. रामकृष्ण म्हणायचे, मला माझी शारदा म्हणजे शारदा माता सांगतायत की जेवत नाहीत सासूबाई त्यांच्या, म्हणजे रामकृष्णाची आई. उपवास करतात एक दिवस कडक, आणि त्यांना दुसऱ्या दिवशी त्रास होतो, ऍसिडिटी वगैरे, आम्लपित्त वगैरे आपण म्हणतो. तर का सगळ्यांनी सांगून झालं. विवेकानंदांना सांगितलं, नरेन तू सांग त्याला. गेले सांगायला की का तू नाही करत. ती म्हणते, एक लक्षात ठेव, वैकुंठातला शंख वाजला की तिकडे नैवेद्य झालेला आहे, मी इथे जेवते. शंखच वाजला नाही तुम्ही कशी जेव. तो म्हणतो, वैकुंठातला शंख, तुला मी इतक्या जोरात बोलतोय, इथला ऐकू येत नाही, बहिरी आहेस तू, तुला वैकुंठातला शंख कसा ऐकू येतो. त्यावेळेला विवेकानंद म्हणले, वैकुंठ म्हणजे खूप दूर आहे, अशीच माझी कल्पना होती. ते म्हणले, एवढा बुद्धिमान आहेस, ज्ञानी आहेस, काय मूर्खासारखा बोलतोयस. काय सुंदर तिने सांगितलं की मुंगीच्या पायातल्या घुंगराचा छुमछुम आवाज वैकुंठात ऐकू येतो, तर तिथला शंख इथे ऐकू येणार नाही. शंखा मागे असते. गंमत बघा. कारण काय, त्याला विवेकानंद कवी होते ना, मुंगी तिच्या पायात कसे घुंगर असतील, त्या घुंगरूचा छुमछुम आवाज, आणि तो वैकुंठाला ऐकू जातो. लक्षात ठेवा, शंख ऐकू येणार नाही. तो म्हणतो, कोणत्या दिवशी उपवास असतो. थांब ना, तर परवा दिवशी माझा उपवास आहे, मला शंखच ऐकू येत नाही काही.
बघितलं तर त्यांना तिथे आजूबाजूला सगळ्या कॉटन मिल्स आहेत, टेक्सटाईल मिल्स, आणि त्यांची शिफ्ट बदलली ना की भोंगा वाजतो, त्याला ते शंख म्हणायचे, वैकुंठातला शंख. आणि रविवारी सुट्टी असायची ना, शंख वाजायचाच नाही, ही उपाशी. हा भाव आहे, लक्षात ठेवा, हा भाव आहे. ते आता कोण समजावून सांगणार आहे. तेव्हा विवेकानंद म्हणाले की आम्ही आळीपाळीनं रविवारी शंख वाजवतो आणि तिला जेवू दे. हा एक भाग वैकुंठ. दुसरी सुद्धा कथा तशीच आहे, फार मजेदार कथा आहे ती. ज्या वेळेला वैकुंठातून तो निघून आला, गरुडावरी बैसोनी आला, आपण म्हणतो ना माझा कैवारी, आणि तो गरुडावरून वैकुंठावर निघालेला आहे. अकबर विचारतो, किती अंतरावर आहे तुमचा वैकुंठ? तो तिथून बसून येतो, इकडचा टाहो पडतो, धाव तो धावून येतो, त्याला ऐकू जातं तिथे, इतक्या जवळ आहे. आणि इतक्या जवळ आहे तर आपण एकदा जाऊन येऊया, इतक्या जवळ जर वैकुंठ असेल जाऊन येऊया. त्यावेळेला किती अंतरावर वैकुंठ आहे या अकबराच्या प्रश्नाला बिरबलाला सुद्धा उत्तर देता आलं नाही. ज्या वेळेला लक्षात ठेवा की तुमचं विजडम, खूप ज्ञान काम करत नाही, त्यावेळेला कॉमन सेन्स काम करतो. गरमीचे दिवस होते, ज्या वेळेला अकबर म्हणाला होता की आपण भागवत ऐकूया, म्हणून तो भागवत ऐकत होता. अकबराची लायब्ररी वगैरे खूप ग्रंथ होते निरनिराळ्या धर्माचे, भाषेतले, तो वाचत होता आणि अकबर प्रश्न विचारत होता. अनेक मनोरंजक प्रश्न, उद्बोधक विचारलेले आहेत. तर वैकुंठ किती दूर आहे, साधा प्रश्न आहे. त्याला गरमी लागू नये म्हणून पंखा हलवणारा एक साधा कामगार, म्हणजे मजूर होता, नोकर होता साधा. कुणालाच उत्तर येत नाही. तेव्हा तो म्हणला, पुढे झाला, म्हणला गुस्ताखी माफ, मी चुकलो तर मला क्षमा करा. उत्तर देऊ का? हो. ज्या अर्थी मारलेली हाक ऐकू जाते त्या अर्थी वैकुंठ हाकेच्या अंतरावर आहे. सगळ्यांना पटलं उत्तर, हाकेच्या अंतरावर. आता हाकेच्या अंतरावर म्हणल्यानंतर मागे सुद्धा हा प्रसंग बघितलाय, पुन्हा बघा, कारण इथे वैकुंठ हे विष्णूचं नाव आहे, विष्णूचं गाव नाही आहे, विष्णूचं वसतिस्थान नाही आहे, विष्णूच आहे साक्षात वैकुंठ. म्हणजे हाकेच्या अंतरावर गंमत काय असतं, आपण जातो एखाद्या खेडेगावात, हा प्रसंग आपल्याला अनेकांना ज्यांना खेड्यात जायचा प्रसंग आलाय, धोंडेबाचं घर कुठे? अहो तिथे की, म्हणजे कुठे? थांबा, धोंडेबा म्हणून तो हाक मारतो, या टोकाहून गावाच्या त्या टोकाला त्याची हाक ऐकू जाते आणि त्याची बायको हु 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 काहीतरी करून म्हणते आहे. आणि मग मी जातो. कल्पना करा की हा केवढी त्यांच्या हाकेचा पल्ला आहे. पूर्वीच्या सुद्धा मोठ्या घरात लोक मोठ्याने बोलायचे, हाका मारायचे, अंत्या, म्हणजे तो कुठल्या खोलीत हा अनंत बसलाय माहित नाही आजोबांना, अंत्या, आणि मग तो यायचा, अंत फायतो पडलेत, हा अंत्या यायचा हाकेच्या अंतरावर. हल्ली आपली घर अगदी लहान खोली झालेली आहे, अंता म्हणलं की अंता येतो, कारण अंत अंतरावरच नसतो. एका अर्थाने माझं वैकुंठ मला जवळ आणायचं असेल तर मी हाक त्याला हळू मारली पाहिजे. ओरडून हाक मारणं हा एक प्रकार आहे, पण हळूहळू देवा 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 देवा, माझं वैकुंठ माझ्या हातच आहे. वैकुंठ इकडे तिकडे शोधायला लागला तर नाही सापडणार, कारण वैकुंठ हा काही लोक नाही आहे, प्रदेश. वैकुंठ असं काही लोक नाही की जिथे विष्णूचे भक्त पोचलेले. वैकुंठ हा प्रकाश आहे आणि तो प्रकाश विष्णू आहे, लक्षात ठेवा. म्हणून वैकुंठ हे एक विष्णूचं नाव आहे. दुसरं प्राणद आणि प्रणव हे दोन्ही नाव आहेत. प्राण देणारा आणि प्राण घेणारा सुद्धा तोच आहे. जीवनाच्या आरंभी आपल्याला प्राण देतो आणि ते बालक आईच्या गर्भात ते जिवंत होतं, गर्भाशयात जिवंत होतो, आणि शेवटी तो प्राण काढून घेतो आणि तो माणूस मरतो. मध्ये काय असतो? जन्माच्या वेळेला तो प्राण घालतो, मृत्यूच्या वेळेला प्राण काढून घेतो, आणि मध्ये अरे प्रत्येक प्राण त्याच्यात जात असतो, तो काढूनच घेत असतो प्राण. तो म्हणतो ना, मत चित्ता मत गत प्राणा, माझ्यात तुमचा प्रत्येक प्राण जाऊ दे. प्राण तुमचा जातोच आहे, हो जातोच आहे, पण माझ्यात जाऊ दे. माणसं मरतात ते सुद्धा सगळ्यात तुम्ही नेहमीचा सीन बघितलेला, मेल्यानंतर पहिल्यांदा त्याचे डोळे बंद करतात, डोळ्यातून प्राण गेलेला आहे. काही जण मरतात, तोंडातून प्राण गेलेला आहे, प्राण कुठूनही जाईल किंवा. त्यावेळेला सगळ्यात प्राण जायला सगळ्यात सुंदर मार्ग म्हणजे नाभी, मागे बघा तिथे, आणि तिथे सुषुम्नेतून वर वगैरे, ज्याला आपण ब्रह्मरंध्र म्हणतो, जिथून प्राण आत शिरलेला आहे तिथून तो बाहेर काढणं, त्याला प्राण उत्क्रमण म्हणलेलं आहे. प्राणोत्क्रमण
प्राणोत्क्रमण होतं एखाद्या साधूचं, विवेकानंदांचं. असा तो प्राण जातो, जिथून आलाय तिथून तो जातो. ते प्राणोत्क्रमण, ते खरं मरण आहे, ते मुक्त करणारं मरण आहे. पुन्हा जनन नाही, याच्यात पुनर्भव दर्शनम आपण म्हणतो ना, जन्म नाही आहे. हे काही योग्याचं मरण आहे. आणि ते कसं काय करायचं गीतेत सांगितलेलं आहे. निरनिराळ्या ठिकाणी वर्णन ज्यावेळेला ध्यानाचं असतं, ज्यावेळेला मृत्यूचं असतं, 8व्या अध्यायात वगैरे, तर कसं बस, कसा श्वास घे आणि कसं हे कर, प्राण अपान वगैरे सगळं सांगितलेलं आहे. आपल्याला ते जमणार नाही आहे. पण आपण जिकडे पाहू तिकडे विष्णू आहे. शांतपणे डोळे मिटून घेतलेले आहेत, शांतपणे तोंड मिटून घेतलेलं आहे, श्वासाकडे लक्ष दिलेलं आहे. शेवटचा श्वास. आपल्याला श्वासाकडे लक्ष देता येईल. आपल्याला कदाचित बाकीचं काही कळणार नाही, आठवण नसेल, नीट दिसत नसेल, नीट ऐकू येत नसेल, पण श्वासाची जाणीव असू शकते. त्या श्वासावर जर नाम बसवलं तर ते नाम शेवटच्या श्वासापर्यंत असणं सोपं आहे, सहज आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे की प्राणद तो आहे आणि प्रणवही तोच आहे. प्रणव शब्द कसा बनलेला आहे? प्र म्हणजे प्रत्येक, प्रकर्षानं, प्रखरपणे आपण म्हणतो. नव म्हणजे नवीन. एक तुम्हाला सांगतो, आपला श्वास मंद होत जाईल, आपला श्वास एका ठिकाणी थकेल, पण एक श्वास दोनदा नाही घेता येणार. गेला श्वास की गेला श्वास. प्रत्येक श्वास हा नवीन असतो. प्रणव, प्रणव, प्रणव. अगदी शेवटचा श्वास सुद्धा तो नवीनच असतो, हे लक्षात घ्या. म्हणून श्वासाचा किंवा प्राणाचा प्रणव करा, हे जे सांगतात. प्रत्येक प्राणाला म्हणजे श्वासाला आठवण ठेवा त्या विष्णूची. तो प्रणव आहे आणि तो प्राणद सुद्धा आहे. तो प्राण देणारही आहे, प्राण देऊन तुम्हाला जगवणारही तो आहे, आणि तुमचे प्राण हरण करून तुम्हाला तुमच्या जीवनाचा अंत करणारही तोच आहे. पण तो तुम्हाला सांगतोय की तुमचा प्रत्येक श्वास, प्राण हा नवीन आहे, प्रणव आहे. प्रणव म्हणजे ओम, ओंकार. ओम कधी जुना होत नाही. प्रत्येक वेळेला मी ओम म्हणतो, काल म्हणलेला ओम आणि हा तसा नाही आहे. श्वास मंद होत जातो. याचं उदाहरण म्हणजे काय की तुम्ही बघा, वडिलांचा 75वा वाढदिवस आहे किंवा आजोबांचा, आणि त्याला एकच मेणबत्ती ठेवलेली आहे. मुलगा म्हणतो की एक कशाला ठेवायची, 75 बाजूनी मध्ये एक, 76वं वर्ष लागतं ना, माझ्या वेळेला तुम्ही करतात ना. हट्ट केला मुलाने आणि मग गंमत झाली. मुलाचं वय किती बाबा? 7. म्हणजे 7 हे 6 ठेवल्या हे, आणि त्याने सगळं विजलं. आजोबा फू 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 बाई फू. कल्पना करा, विजणार आहेत का त्या 75 मेणबत्त्या? ते फू फू म्हणताना प्राण जाईल. हे लक्ष, हा मुद्दा आहे माझा, की प्राणाची शक्ती कमी होईल, हे लक्षात ठेवा. पण प्रत्येक प्राण नवीन असेल, मग प्रत्येक नाम नवीन असेल. मला ते झेरॉक्स नाम घेता येत नाही. माझं नाम सकाळी अगदी ताजं असेल, वरच्या पट्टीत असेल, ते खालच्या पट्टीत येईल, पण प्रत्येक वेळा राम राम राम. आता मी 3दा म्हणला, प्रत्येक वेळेला नवीन होता की तो? एवढं तरी पटतंय ना. म्हणजे माझ्या जीवनात नवीन काय असेल प्रत्येक क्षणी? तर माझा श्वास. बाकीच्या सगळ्या गोष्टी जुन्या होत जातात. आपले कपडे असू दे, आपलं शरीर असू दे, काल आणलेलं दूध असू दे, भाजी असू दे, सगळं जुनं होत जातं, शिळं होत जातं. म्हणजे ज्याला म्हणतात ना की जन्म आहे, जरा म्हणजे म्हातारपण आहे, आणि मरण आहे. श्वासाला तसा श्वास संपेल, पण प्रत्येक वेळा श्वास नवीन आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तो नवा श्वास आहे ना, तो विष्णू आहे. तर हे जे चिंतन आपण केलं, प्राणद आणि प्रणव, इथे थांबूया. प्रत्येक श्वास आहे ना, हा नवीन आहे माझा, आणि तो मी सेलिब्रेट करणार आहे. जसं आपण म्हणतो नवागताचं स्वागत. नवागत काय असतं? एखादं मूल जन्मलेलं असतं. नवागत एखादं वर्ष असतं. नवागत स्वागत ज्याचं करतो, आगत सुआगत, स्वागत पाहुणा असतो. नवागत पहिला पाऊस असतो. नवागताचं सगळ्यात सुंदर स्वागत सतत करायचं असेल, श्वासाचं स्वागत करूया. आणि श्वासाचं स्वागत, श्वास साजरा नाम घेऊन करूया. एवढा संकल्प करायला काय हरकत आहे? आहे त्या ठिकाणी ताट बसून शांतपणे श्वासाकडे लक्ष देऊया. आणि आपला जो मंत्र आहे तो घेऊया. 1 मिनिट.
शक्तिमंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचं विश्वरूप दर्शन. सद्गुरुनाथ, लक्ष्मीनारायण आणि ग्रंथ जो आपल्या विष्णूची किंवा प्रभूची वाङ्मयी मूर्ती आहे, शाश्वत अक्षर मूर्ती आहे. शांत शांत आनंद. महाराज महाराज महाराज.